जे विजयी आमदार हे देवेंद्र फडणवीसांच्या आता भेटीला गेलेले आहेत। महायुतीचे विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीने बाजी मारली आणि या निवडणूक निकालानंतर सर्व विजयी आमदार जे आहेत ते आता देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी रवाना झाले। महायुतीचे 9च्या 9 उमेदवार विजयी झाले आणि विजयी आमदार फडणवीसांच्या भेटीला जात आहेत। आता अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आहेत आपल्या सोबत। तुषार, या भेटीबद्दल काय माहिती? श्वेता, आपण जर पाहिलं असेल तर भाजपाचे कालच नवनिर्वाचित जे आमदार निवडून आले ते आपल्याला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सागरवर पोहोचताना पाहायला मिळतात। आमदार योगेश शेळेकर, आमदार परिणय फुके हे दोघेही देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सागरवर पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात रयत क्रांती पक्षाचे आणि आमदार सदाभाऊ खोत हे देखील आपल्याला थोड्याच वेळात सागरवर पोहोचताना पाहायला मिळतात। काल आपण जर पाहिलं असेल तर 5 भाजपाच्या उमेदवारांचा आपल्याला विजय होताना पाहायला मिळाला असता आणि या सर्व विजयाचं श्रेय हे आपल्याला देवेंद्र फडणवीसांना सर्वांनी देताना कालच पाहायला मिळालं। त्या संदर्भातलं काल त्यांचं अभिनंदन देखील काल विधानसभेत होताना पाहायला मिळालं, कारण की विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपाकडे संख्याबळ कमी असताना देखील काल आपण 5च्या 5 उमेदवार ज्या प्रकारे जिंकून आले त्या प्रकारे त्यांचं काल सर्वच ठिकाणी अभिनंदन झालं। काल स्वतः देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली की या विजयाची घोडदौड आमची यापुढे देखील सुरू राहणार आहे। त्यामुळे आता सुरुवातीला देवेंद्र फडणवीस जे 5 नवनिर्वाचित भाजपाचे विधान परिषद आमदार असणार आहेत त्यांच्यासोबत संवाद साधतील, कारण की हे 5ही आमदार आहेत ते आपल्याला महाराष्ट्रातल्या विविध भागातले आणि विविध आपल्याला सामाजिक विभागातून आलेले पाहायला मिळतात। त्यामुळे जे उमेदवार देत असताना भाजपाने भौगोलिक, जातीय, सामाजिक हे संतुलन राखल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यामुळे आता या 5 नव्या आमदारांवरती काही देवेंद्र फडणवीस नवी जबाबदारी देतात का, त्यांच्यासोबत नेमका काय संवाद साधतात हे आपल्याला थोड्या वेळात पाहणं महत्त्वाचं ठरेल। बिलकुल तुषार, या भेटीकडे लक्ष ठेवून राहा। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।